शिवसेना महिला आघाड़ी की ओर से हमारे निशाताई नार्वेकर जी है, पूजाताई आमगाकर, रियाताई म्हात्रे और सभी महिला पदाधिकारियों ने ये मंगला गौर का जो कार्यक्रम रखा था हर साल की तरह इस बार भी रखा और बहुत बहुत मैं शुभकामनाएं देता हूं। परिषा सरनाईक को उन्होंने खासकर थाना से यहाँ पे बुलाया, मगर बहुत ही अच्छा कार्यक्रम कर रहे। महिला आघाड़ी जो मीरा भाईंदर की है बहुत ही सक्षम है और यह हमारी महाराष्ट्र की संस्कृति है, यह परंपरा है। ये जतन करने का काम जो है निशाताई नार्वेकर और उनकी सभी सहयोगी कर रहे हैं, इसलिए मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। ये हमारी परंपरा ऐसे ही चालू रहे, इसके लिए जो भी जरूरत उनको लगेगी वो प्रताप सरनाईक उनका भाई के रूप में पूरा करेगा। बदलापुर की घटना के बाद आपने एक पत्र व्यवहार किया था कि 21 दिन के अंदर आरोपियों को सजा देनी चाहिए, जिसको लेकर उसके बाद देखिए समाज आघाड़ी महाराष्ट्र प्रशासन और सरकार को घेराव कर रही है और कह रही है कि देखिए जो बदलापुर में घटना घटी है वो दुर्घटना है। जो ऐसी घटना घटी है उसका मैं निषेध व्यक्त करता हूँ। 3 साल पहले 2021 में जब ये नागपुर अधिवेशन था तभी मैंने एक विधेयक जो है वो पारित करने के लिए विधानसभा अध्यक्ष को बोला था और वैसा विधेयक ऑफिशियल मैंने निवेदन दिया था और चर्चा में भी आया था। उसको लेके हुए राज्य सरकार ने विधिमंडल में वो मंजूर कर दिया, फिर विधान परिषद में मंजूर हो गया और राष्ट्रपति जी के मंजूरी के लिए वो केंद्र के पास चला गया है। उसमें ऐसा है कि 7 दिन में जो भी है वो पुलिस उसके ऊपर कार्रवाई करे। कार्रवाई होने के बाद जल्द न्यायालय में उसका 14 दिन में डिसीजन हो और 21 दिन के अंदर उस जो भी आरोपी है उसकी अगर शिक्षा जो भी काम किया उसने गलत घिनौना काम किया वो अगर सही हो गया तो उसको शिक्षा देने की कानून वो जो हमारा विधेयक है वो उसमें है। उसको हमने मध्य प्रदेश आंध्र प्रदेश के तौर पे महाराष्ट्र में लागू करने की हमने विनती की थी। शक्ति कानून उसका नाम है, वो जल्दी से जल्दी महाराष्ट्र में लागू होना चाहिए, ऐसा मेरा कहना है। देखिए विरोधी पार्टी है, विरोधी पार्टी तो सत्ताधारी पार्टी का जवाब तो मांगेगा ही। कुछ ना कुछ गलत काम नहीं हुआ तो भी गलत दिखाने की कोशिश करेंगे, विरोधी पार्टी का वो काम है। अगर हमारी सरकार बहुत अच्छी तरह से काम कर रही है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में हमारी सरकार जो है बहुत ही अच्छी तरह से काम कर रही है। सर एक बहुत अप्रिय घटना घटी थी, लेकिन आपके ही शिव सैनिक शाखा प्रमुख ने बहुत अच्छा काम करके रातों रात मामला महाजनवाड़ी में ये घटना घटी थी काशीमीरा पुलिस स्टेशन में। इसके बारे में उन्होंने तुरंत रात को हमारे सभी पदाधिकारियों को लेके जाके कंप्लेंट की। वो लड़की जो है 10 साल की उम्र की लड़की थी। हमने कल उस लड़की को और उसके माताजी को हम मिले और उसको कहा कि चिंता करने की जरूरत नहीं है, प्रताप सरनाईक की कॉन्स्टिट्यूंसी है। हमारी बहनों के ऊपर अगर अन्याय होता है, अत्याचार होता है तो प्रताप सरनाईक के हमारे शाखा प्रमुख हो, हमारे शिव सैनिक हो, एक भाई के रूप में, एक बाप के रूप में आपके सामने खड़े रहेंगे और आपको अगर कुछ भी कठिनाई हो तो उसके खिलाफ वो आंदोलन करेंगे। मला वाटते की आजचा कार्यक्रम बद्दल मी बोलण्यापेक्षा तुम्हीच हे तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांना दाखवा की इतका छान तो कार्यक्रम, भव्य असा कार्यक्रम झालाय की पूर्ण नाट्यगृह, सभागृह पूर्ण भरलेलं आहेत। महिला सगळ्या खाली बसलेल्या आहेत। आता 9 वाजून गेलेले आहेत तरी महिलांमध्ये उत्साह भरपूर आहेत। पण कारण जेव्हा तुम्ही कुठेही जातात, कुठलाही कार्यक्रम असतात तेव्हा हजारच्या वर महिला येतात, म्हणजे तुमच्यापेक्षा प्रेम आहे त्या महिलाबद्दल काय सांगणार आणि जो इकडचं जे प्रमुख आहे महिला प्रमुख त्यांच्याबद्दल काय सांगणार? मला असं वाटते की इकडचे आमदार, कार्यसम्राट आमदार ह्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणी, माझ्या भगिनी, माझ्या मातांना किंवा माझ्या मैत्रिणी, आमदार साहेबांच्या भगिनी ह्यांची सांस्कृतिक भूक काय आहे, ह्यांच्या समस्या काय आहे, ह्यांना काय करायचे मनोरंजन। कारण महिला सगळ्या पूर्ण दिवस काम करत असतात, ऑफिसमध्ये काम करत असतात सगळ्या, तर त्यांच्यासाठी पण एक मनोरंजनची वेळ आहे आणि ते आम्हाला पूर्ण जाणीव असते। म्हणून मला वाटतं आम्ही प्रत्येक हे कार्यक्रम ठेवत असतो आणि तुम्ही जर बघितलं तर हा प्रत्येक कार्यक्रमाला महिलांचा उत्सुक प्रतिसाद असतो। मग तो हळदी कुंकूचा कार्यक्रम असो किंवा महिला दिनाचा कार्यक्रम असो किंवा मंगळागौरीचा कार्यक्रम असो। सरनाईक सरांनी काय म्हटलं की महिलांचा भाऊ आहे मी, जर काय झालं तुम्हाला कधीही कॉल करा, तुम्ही काय सांगायला त्या महिलांबद्दल? ते तर मी सांगितलंच आहे की ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये आता तर मेजवानीच आहे की लाडके मुख्यमंत्री आहेत। कारण आमचे शिंदे साहेब जे ठाण्यातले आहेत, या ठाणे जिल्ह्याचे आहेत, पूर्ण महाराष्ट्राचे सगळ्यांना आवडते मुख्यमंत्री आहेत। पण त्याच्यामध्ये कार्यसम्राट आमदार हे मीरा भाईंदरला, आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर 10 वर्षामध्ये जो मीरा भाईंदरचा
कायापलट झालेला आहे तो तुम्हाला. आणि त्याचं पूर्ण मुख्य एक वस्तू जर बघायची तर ते हे लता मंगेशकर नाट्यगृह, की जर आज हे नाट्यगृहाची निर्मिती झाली म्हणून आज ह्या महिला पूर्ण ह्याच्यामध्ये आस्वाद घेत आहेत आणि त्यांना नाट्यगृहामधला एक स्टेज आम्हाला मिळालं आहे. एक घरकाममध्ये हाऊसवाईफ ज्या महिला असतात त्यांना या एक मोठ्या नाट्यगृहाच्या स्टेजवरती परफॉर्म करणं म्हणजे एक मेजवानीच आहे. हा कार्यक्रम सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि एवढा तुम्ही उत्साह पाहिला असेल महिलांचा. आमचं नाट्यगृह पूर्ण भरलेलं आहेत, मध्येही महिला बसलेल्या आहेत आणि खूप आनंदाने हा कार्यक्रम जल्लोषात झालेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतं. कसं आहे की जेव्हा 2 गुट झाले तेव्हा इकडे मेजॉरिटी खूप कमी होती, महिला आघाडी एवढ्या प्रमाणात वाढली गेली, त्याच्यामुळे माझं हे कौतुक केलं आणि त्यांच्या सहकार्याने हे सर्व घडले. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्याचं श्रेय मला त्यांनी दिले, याचाही मला खूप अभिमान आहे. आज का ये कार्यक्रम काफ़ी अच्छा हुआ है आणि खूप चांगला झालेला आहे, त्यामुळे आम्हाला आज एवढा आनंद होत आहे ना.